संत गाडगे महाराज यांच्या 150व्या जयंती वर्षानिमित्त धुळ्यात कर्मयोगी हा सांस्कृतिक कार्यक्रम खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकास योजनांचा सविस्तर आढावा. नांदेड येथील हिंददी चादर या भव्य ऐतिहासिक सोहळ्यात सहभागाचं प्रशासनातर्फे आवाहन. आणि शिरूड येथे स्वर्गीय लोकनेते गजानन पाटीलांच्या प्रथम स्मृतिदिनी अभिवादन व स्मृतिग्रंथ प्रकाशन. संत गाडगे महाराज यांच्या 150व्या जयंती वर्षानिमित्ताने कर्मयोगी हा सांस्कृतिक कार्यक्रम धुळे शहरातील हिरेभवनात 20 जानेवारी रोजी सायंकाळी पार पडला. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबईतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात राष्ट्रीय भारुडकार हमीद अमीन सय्यद अहिल्यानगर आणि सहकाऱ्यांनी तसेच प्रबोधनकार इंजिनियर पवन महाराज दवंडे आणि सहकारी कलावंतांनी उपस्थित धुळेकरांचं मनोरंजनातून प्रबोधन केलं. भारुड सादरीकरणातून संत विचारांची पेरणी केली. कार्यक्रमाला धुळेकरांचा भरभरून प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून सिद्धांत मंगळे आणि मोहित पाटील यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांना सेवानिवृत्त अभियंता विजय मंगळे यांचं मार्गदर्शन लाभलं. कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्राचे सेवानिवृत्त राज्य सचिव अतुल निकम, सेवानिवृत्त अभियंता प्रभाकर पाटोळे, आप्पा खताळ, प्राध्यापक विलास चव्हाण, नंदू ठोंबरे यांच्यासह पुरुष आणि स्त्री, ज्येष्ठ नागरिक तसेच धुळेकरांची उपस्थिती होती. काय केलं त्यानं भले भले कीर्तनामध्ये सांगावं, गावामध्ये जावं आणि गावामध्ये गेल्याच्या नंतर काय करावं, दवंडी द्यावी. आताच्या सारखं व्हॉट्सअप मेसेज केला का सगळी लोक येतात, परंतु त्या काळामध्ये माझ्या गाडगे बाबांनी मारुतीच्या मंदिराच्या समोर जावं, सगळं स्वच्छता करून घ्यावी, हातात खराटा घ्यावा, स्वच्छता करावी आणि सांगावं, ऐका हो लोक हो, आज फार मोठ्या महाराजांचं कीर्तन होणार आहे. सगळी लोक म्हणजे अरे वा, कुठले महाराज, कुठले महाराज, कुठले महाराज. आणि संध्याकाळी सगळी गावातली मुलं, बाया बापड्या, छोटी छोटी मुलं सगळी यायची. फार मोठ्या महाराजांचं कीर्तन आहे, फार मोठ्या महाराजांचं कीर्तन आहे. आणि मग आयत्या वेळेला सगळी गर्दी जमली की गाडगे महाराजांनी म्हणावं, आज महाराज आलेले नाही, आज मीच कीर्तन करतो बाप्पा हो, ऐका माझ्या माय बाप हो. गाडगे महाराजांची भाषा सरळ, साधी, सोपी आणि मायाळू होती. कुणीही आपल्या मायबोलीचा अभिमान बाळगावा, अपमान करू नये. जी मायबोली असेल, आता माझी नगरी भाषा आहे, तुमची धुळ्याकडली भाषा आहे, पण गाडगे महाराजांची भाषा ऐका हो बाप्पा हो, महाराज आलेले नाही,
आणि मीच कीर्तन करतो आणि बाबा चालू करायचे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. मग तुम्हाला देव पाहता काय? लोक म्हणायचे हो. मग सुद्धा मुठात बसणाऱ्या खुर्चीवर बसणाऱ्या बाबासाहेबांकडे गाडगे बाबा बोट दाखवायचे, म्हणायचे ते पहा देव. सुद्धा मुठात बसणारे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे आहेत तुमचे देव. ते करतील तुमचं कल्याण. बाई भीमनावा देवा कोणी वाली देव, बाई भीमनावा देवा कोणी वाली देव. मग काल मी देव तुझ्या नाव, मग काल मी देव तुझ्या नाव, मग काल मी देव तुझ्या नाव. विचारलं म्हणे बाबा, जगातला विद्वान माणूस तुमच्या कीर्तनात बसून राहिला. जगातला विद्वान माणूस बाबासाहेब आंबेडकर तुमच्या कीर्तनात बसते गाडगे बाबा, तर तुमचं शिक्षण काही कमी नसेल. काय दादा, जगातला विद्वान पत्रकार माणूस काय विचारलं त्याचा नियम आहे काय? पत्रकार खूप हुशार लोक, त्यांना गाडगे बाबाला विचारलं म्हणे बाबा, जगातला सर्वात विद्वान माणूस तुमच्या कीर्तनात बसते बाबा, तर तुमचं शिक्षण काही कमी नसेल. मला सांगा बाबा तुमचं शिक्षण काय, मी एका सेकंदात घेऊन घेतो. काय उत्तर दिलं सोनू मावशी गाडगे बाबांना? गाडगे बाबा म्हणणार, अरे भावा महाशिक्षण विचारतं काय रे गड्या? महाशिक्षण रस्त्याच्या शाळेत न जनतेच्या विद्यापीठात झालं. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. केंद्रीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा व दोंडाईच्या नगरपरिषद क्षेत्रातील विकास कामे, प्रलंबित योजना आणि भविष्यातील प्रस्ताव यांचा आढावा घेण्यासाठी लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शिंदखेडा आणि दोंडाईच्या नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, संबंधित विभागांचे अधिकारी व प्रशासकीय प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत केंद्र व राज्य शासनाच्या विविध महत्त्वाकांक्षी योजनांचा सखोल आढावा घेण्यात आला. यामध्ये अमृत योजना 1.0 व अमृत योजना 2.0 अंतर्गत मंजूर, सुरू आणि प्रलंबित असलेल्या कामांची माहिती सादर करण्यात आली. तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुरू असलेली कामे, प्रलंबित प्रस्ताव व नव्याने सुचविण्यात येणाऱ्या कामांवर सविस्तर चर्चा झाली. शहर व तालुक्यातील दैनंदिन नागरी प्रश्न, पाणी पुरवठा, आरोग्य, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती व नूतनीकरण तसेच अंतर्गत रस्त्यांच्या कामांची सद्यस्थिती यांचा विभागनीय आढावा घेण्यात आला. शहरातील पाणी पुरवठा नियमित करण्याबाबत तसेच धरणे व जलस्रोतांवरील सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती घेण्यात आली. शाळांची सध्याची स्थिती, शाळा दुरुस्ती, शौचालय बांधकाम तसेच रुग्णालयातील विविध समस्या आणि नवीन कामांचे प्रस्ताव यावरही सविस्तर चर्चा झाली. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या प्रलंबित कामांची माहिती सादर करण्यात आली. बैठकीत क्रीडा संकुल, नाना नानी पार्क, महिला मार्केट, वाचनालय यासारख्या नवीन विकास प्रकल्पांबाबत खासदार निधीतून कामे करण्याचे प्रस्ताव मांडण्यात आले.
प्रधानमंत्री आवास योजना तसेच शबरी व रमाई आवास योजनेअंतर्गत प्रलंबित कामे व निधीबाबत आढावा घेण्यात आला. शहरातील वाहतूक व्यवस्था, सुरक्षा उपाय, CCTV कॅमेरे, नवीन पोलीस स्टेशनचा प्रस्ताव तसेच महावितरण अंतर्गत नवीन उपकेंद्र उभारणीची गरज यावरही चर्चा झाली. यासोबतच PMGSY आणि CMGYS या योजनांतील कामांचा आढावा घेण्यात आला. केंद्र व राज्य शासनाकडे प्रलंबित असलेले प्रस्ताव, निधीअभावी रखडलेली कामे तसेच नवीन प्रस्ताव सविस्तर माहितीसह सादर करण्याच्या सूचना खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी दिल्या. नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने व गतीनं काम करावं असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. शीख धर्माचे 9वे गुरु हिंदवी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्ताने दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड येथे भव्य ऐतिहासिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यात देशातील मान्यवरांसह लाखो भाविक सहभागी होणार असून लंगर, निवास, पाणी व आरोग्य आदी सर्व सुविधा उपलब्ध राहणार आहेत. या पवित्र सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केलं आहे. नमस्कार, मी जितेंद्र पापळकर, विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर. श्री गुरु तेग बहादूर हे शीख धर्माचे गुरु या त्यांची 350वी शहीदी समागम आपण नांदेड येथे आयोजित केलेला आहे. आणि या शहीदी समागमाच्या निमित्तानं 24 आणि 25 या 2 तारखांना नांदेड येथे मोठ्या प्रमाणामध्ये सर्व समुदायातील धर्माचे लोक हे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. यामध्ये विशेषतः लबाना, मंजारा, बंजारा, शीख, शिकलगार आणि इतर समुदाय देखील या समुदायाचे लोक या ठिकाणी समाविष्ट होत आहेत. आणि 2 दिवसात चालणाऱ्या ह्या कार्यक्रमामध्ये या गुरु तेग बहादूरजी यांनी जे काही या समाजासाठी नव्हे, महाराष्ट्रासाठी नव्हे, भारताच्या सर्वच जनतेसाठी जे काही प्रार्थना, परोपकार आणि साधेपणा याच्या अनुषंगाने जे काही काम या निमित्तानं केलं ते जनतेपर्यंत पोहोचावं. भारतात नव्हे तर जगभरात गुरु तेग बहादूरजींच्या कामाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून ह्या शहीदी समागमाच्या 350व्या वर्षानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी होत आहेत. या निमित्तानं आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री, आपल्या देशाचे गृहमंत्री व इतर राज्यांचे मुख्यमंत्री देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. साधारणतः 10 लाख भाविक हे या निमित्तानं या नांदेडमध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. त्यासाठी 8 लंगर आणि त्यांच्या सर्वांच्यासाठी निवासाची व्यवस्था ही देखील नांदेड येथे करण्यात येत आहे. जवळपास या ठिकाणी येत असलेल्या जनतेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य शिबिर, त्यांच्यासाठी त्यांच्या शासकीय सर्व विभागांचे स्टॉल्स, काही उद्योजकांचे स्टॉल्स हे देखील त्या ठिकाणी राहणार आहे. आपल्याला माझी या निमित्तानं आपल्या संभाजीनगर विभागातील सर्व जनतेला माझे आवाहन राहील, नव्हे महाराष्ट्रातील सर्व जनतेला माझे आवाहन राहील की आपण या निमित्तानं ह्या समागमाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं आणि जे काही गुरु तेग बहादूरजींच्या कामाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांचे जे काही आपण ऑडिओ व्हिज्युअल्स आहेत त्याची देखील प्रचार प्रसिद्धी या निमित्तानं आपण तिथे करणार आहोत. आणि हे करत असताना माझी सर्व जिल्हाधिकारी महोदयांना विनंती राहील की ज्यांना या कामासाठी सेवा द्यायच्या असतील त्यांनी त्यांच्या सेवा या गुरु तेग बहादूरजींच्या निमित्तानं नांदेड येथे त्यांना उपलब्ध करून द्याव्यात. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने तिथे सेवा देता येतात. जवळपास तिथे 34-35 प्रकारच्या वेगवेगळ्या समित्याचं गठन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये लंगरपासून ते तुमच्या बूथ व्यवस्थापन समितीपर्यंत आणि सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या स्टॉल्समध्ये आपल्या ज्या काही सेवा आपल्याला उपलब्ध होतील त्या सर्व सेवा देण्याच्यासाठी आणि अन्नधान्य असू दे, पाणी असू दे, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही सेवा आपल्याला तिथे देता येत असतील त्यांनी आपल्याला त्या उपलब्ध करून द्यावा. महाराष्ट्र शासनाचा अल्पसंख्याक विभाग हा याच्यामधला नोडल एजन्सी आहे. अल्पसंख्याक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि सर्व समुदायातील जे काही प्रतिष्ठित आणि गट आहेत त्या सर्व गटांनी याच्यामध्ये त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे आणि सर्व मिळून हा कार्यक्रम नांदेड येथे आपल्या 24 आणि 25 तारखेला होतोय. माझी सर्व जनतेला विनंती राहील की आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर,
सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे तालुक्यातील शिरूड गावचे स्वर्गीय लोकनेते गजानन पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्ताने जय बाबाजी पब्लिक स्कूल शिरूड येथे सोमवार दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाने, धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, किरण शिंदे, संजय शर्मा, कमलेश देवरे, सचिन दैते, धरती देवरे, बाळासाहेब भदाने आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी लोकनेते गजानन पाटील यांच्या स्मृतीस्थळास मान्यवरांनी पुष्प अर्पण करून सामूहिक अभिवादन केलं. याप्रसंगी सर्व मान्यवरांच्या हस्ते गजानन पाटील यांच्या जीवन कार्यावर आधारित संघर्ष यात्री या स्मृतिग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं. कार्यक्रमात आमदार राम भदाने, आमदार अनुप अग्रवाल तसेच माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी गजानन पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी अभिवादन समारंभ प्रसंगी उपस्थित राहू न शकल्याबाबत खंत व्यक्त करीत व्हॉइस कॉलिंगद्वारा आपल्या भावना व्यक्त केल्या. या अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन कालिका विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष विजय गजानन पाटील यांनी केलं होतं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चंद्रशेखर बधाने यांनी केलं, तर आभार प्रदर्शन आशुतोष पाटील यांनी केलं. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री कालिका विद्या प्रसारक संस्थेच्या प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शिरूड ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. वर्गवासी अण्णासाहेब दवा पाटील असतील, आदरणीय तुषार गोंडचे आजोबा, आदरणीय व्यंकटराव अण्णा रणधीर असतील, आदरणीय अमरीशभाई पटेल आहेत, आदरणीय स्वर्गवासी दाजीसाहेब असतील, अनेक लोक आहेत की ह्या जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये त्या लोकांनी त्यांचं योगदान तिथं दिलेलं होतं. राजकीय संघर्ष अनेक लोकांचे आमचे त्यांचे झालेले आहेत, पण ते राजकीय संघर्ष हे होत असताना प्रत्येकाची एक मर्यादा एक तिथं कायम तिथं आम्ही पाळलेली होती आणि ही मर्यादा पाळून आम्ही तो संघर्ष विचारांचा वर्षानुवर्ष 3 पिढ्या 4 पिढ्या हा संघर्ष आम्ही त्यावेळेस केला. आणि तो संघर्ष सुरू होत असताना, कायम त्या विचाराची लढाई होत असताना सर्वसामान्य लोकांचा विकास करण्याचा जे धोरण हे कायम बापूसाहेब असतील, अण्णासाहेब असतील यांनी ते पाळलं. या बोरी परिसराच्यासाठी आज बाबासाहेब सुभाषजी भामरे इथे उपस्थित आहेत. स्वर्गवासी बापूसाहेबांनी कायम या बोरी परिसराचा शेतकरी या सुजलाम सुफलाम झाला पाहिजे, याला जे डोळ्याला दारिद्र्य दिसलं या जुन्या शेतकऱ्यांना ते भविष्यामध्ये दिसायला नको, आमच्या पिढीला दिसायला नको, त्यासाठी त्यांनी अनेक वर्ष प्रयत्न केले. बाबासाहेबांच्या माध्यमातून त्यांना एक चांगला नेतृत्व मंत्री आणि माजी खासदार म्हणून मिळालं. त्यांच्या माध्यमातून ते दिल्लीला गेले. आज तर एवढा मोठा प्रकल्प सुरवाडे जांभूळ कणोली सारखा उपसा सिंचनचा प्रकल्प जो सुभाष बाबा भामरेंच्या माध्यमातून आता पूर्णत्वास येताना सुरू होतोय, तेव्हा बाबासाहेब मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आज खासदार जरी नाही तरी या तालुक्यातला शेतकरी हा पिढ्याला पिढ्या तुमचं नाव हे आयुष्यभर लक्षात ठेवेल आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी स्वर्गीय बापूसाहेब गजानन बापूंचं हा सुद्धा पाठपुरावा लोक आयुष्यभर लक्षात ठेवतील असं काम या जुन्या लोकांनी तिथं उभं केलं. सर्वांना जय श्रीराम. आज कैलासवासी गजानन बापू यांच्या स्मृती दिनानिमित्त सर्वच आदरणीय व्यासपीठ, तसं माझं बापूंचं जास्त परिचय नाही. आग्रा रोडला आमचं जुनं कापड दुकान होतं, पुरणमल बाळूराम अग्रवाल, आणि माझ्या वडिलांच्या बरोबर त्या ठिकाणी कायम बापू साहेब यायचे. मला बापू साहेबांच्या 1-2 आठवणी चांगल्या आठवतात. 1998 साली आज जे पुस्तिकेचं प्रदर्शन झालं, प्रकाशित झालं, त्या फ्रंट पेजला जे फोटो आहे तो त्या जुन्या अमोल्य स्टँडचा फोटो आहे, ज्या ठिकाणी बापू साहेबांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रमोद महाजन यांच्या हस्ते प्रवेश झालेला होता. त्या सभेला मी फार लहान होतो. मला वाटतं मी 11वीला किंवा 10वीला असेल, 12वीला 11वीला असेल, त्यावेळेच तो फोटो आहे. आणि त्याच्यानंतर बापूंचं आमच्याकडे येणं जाणं वाढलं, दुकानावर बैठक वाढली, राजकीय जीवनाच्या ज्या काही चर्चा असायच्या त्या वडिलांबरोबर
त्या ठिकाणी कायम व्हायच्या. नंतर कोणी पुढारी धुळ्यात आलं भारतीय जनता पार्टीचं तर बापू आमच्या घरीच यायचे आणि तिथं गप्पा रंगायच्या. ती सभा मला आजही आठवते. प्रचंड अशी मोठी सभा त्या ठिकाणी जुना अंमळनेर स्टँडला झाली होती. आणि बापूंचं व्यक्तिमत्व, बापूची त्या काळाची बोलायची जी ताकद आणि शैली होती ती अतिशय प्रभावी करायची. आम्ही फार लहान होतो परंतु या गोष्टी बघत यायचो. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.